सददर्शदेव मणिदर्शनश्रियं हरिभक्तिदर्शन विरोधिकर्शनः चिरमास्ततत्र परमास्तिकाग्रणिर्हृदिमस्तु लोलमति वस्तु संस्तुवन्। हरिभक्ती म्हणजे हरिभक्ती, त्याच्या दर्शन म्हणजे ज्ञानाच्या, विरोधी म्हणजे त्यांना विरोध करणाऱ्यांना, कर्षण म्हणजे त्यांचे निराकरण करणाऱ्या, परमास्तिकाग्रणीही म्हणजे श्रेष्ठ अशा आस्तिकांमध्येही श्रेष्ठ असणारे, अग्रणी असणारे, सहा म्हणजे हे राघवेंद्र स्वामी, अनिदर्शन श्रियम, अनिदर्शन म्हणजे सादृश्य नसलेले, ज्याच्यासारखे नसलेले, श्रियम म्हणजे संपत्ती, ज्याच्यासारखी संपत्ती कोणाची नाही असा, देवम देवाला, मस्तुलोलम म्हणजे ज्याला दधिप्रिय आहे असा देव, वस्तू म्हणजे इथे श्रीकृष्ण असा अर्थ, हृदी म्हणजे हृदयामध्ये, अतिसंस्तुवन अतिशय स्तवन करीत त्याची स्तुती करत, तत्र तिथे चिरम आस्त बहुकालपर्यंत राहिले। मन्नारुगुडी येथे राजगोपालाच्या दर्शनासाठी राघवेंद्र स्वामी आलेल्याचे वर्णन नारायणाचार्य येथे करतात। नारायणाचार्य आपले गुरु राघवेंद्र स्वामींबद्दल सांगतात, आमचे गुरु राघवेंद्र स्वामी कसे आहेत तर हरिभक्तांना विरोध करणाऱ्यांचे निराकरण करण्यामध्ये आमचे गुरु अतिशय अग्रगण्य आहेत। तसेच आमचे गुरु राघवेंद्र स्वामीजी हे श्रेष्ठ अशा आस्तिकांमध्ये देखील अग्रगण्य असे आहेत। असे राघवेंद्र स्वामीजी आमचे गुरु मन्नारुगुडी येथील राजगोपालाच्या दर्शनासाठी आले। मन्नारुगुडी येथील राजगोपाल देखील अलौकिक असा आहे। या राजगोपाल देवाच्या कांतीस, संपत्तीस आपण दुसरे उदाहरण देऊ शकत नाही, त्याच्या सदृश्य कोणी दुसरा नाही। अशा दधिप्रिय असणाऱ्या या राजगोपालाची राघवेंद्र स्वामींनी हृदयामध्ये अतिशय स्तुती केली, त्याचे ध्यान केले आणि बहुकालपर्यंत मन्नारुगुडी येथे राहिले।